आता हे 3 गुण आहेत, 3 दोष आहेत आणि आता तुम्ही थोडंसं आपण त्या आयुर्वेदिक कॉन्सेप्टमध्ये शिरलोय. मग कमिंग बॅक टू व्हॉट वी स्टार्टेड, ह्याच्यामुळे आपले पर्सनॅलिटी ट्रेट्स ठरतात का? आणि परत त्याचं रिलेशन हे मानसिक नैराश्य म्हणा किंवा वॉट त्याच्याशी आहे का? कारण हे नाऊ वी आर गोइंग टुवर्ड्स कशी बनते पर्सनॅलिटी. बरोबर. आता हे अजूनही फिलॉसॉफीच आहे. अच्छा. अजूनही फिलॉसॉफीच आहे. आता खूप त्याच्यामध्ये बदल व्हायला लागलेत. म्हणजे गंमतशीर आहे की माझ्या परिचयाचे एक डच गृहस्थ आहेत, प्रोफेसर ऑफ सायकॉलॉजी. ते भारतात आले इंडियन सायकॉलॉजी शिकायला आणि त्यांना एकही विद्यापीठ आढळलं नाही की जिथे इंडियन सायकॉलॉजी शिकवली जाते, म्हणजे ही फिलॉसॉफी शिकवली जाते अशा प्रकारे. त्या त्यांनी एक डिक्लेरेशन केले, नोन ॲज पॉंडिचेरी डॉक्युमेंट. पॉंडिचेरीला आहेत सगळं ते. आणि त्यांनी म्हटलं की आता इंडियन सायकॉलॉजीचा पण अभ्यास करूया. गेले 25-30 वर्ष चालू आहे. काही लोकांनी अतिशय चांगलं काम केलेलं. आनंद परांजपे म्हणून आहेत, अत्यंत विद्वत्तापूर्ण त्यांचं लेखन आहे. आणि त्यांनी असंच म्हटलं आहे की वेस्टर्न सायकॉलॉजी आणि इंडियन सायकॉलॉजी आपण कंपॅरिझन करूया नको. हे काय आधी बघूया ना, कशाला हे बरं का ते बरं. लोकांचं लगेच सुरू झालं, बघा आमच्याकडे असं आहे, आमच्याकडे तसं आहे, त्यांच्याकडे तसंच आहे, आमच्याकडे असंच आहे. ते त्यांनी सांगितलं की लेट्स पुट अ स्टॉप टू इट अँड लेट्स पहिले समजून घेऊया काय आहे ते. आणि मग त्या अभ्यासातनं वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडल्या. आता त्याच्यावरती ग्रंथ लिहिले जात आहेत, पेपर्स आहेत. पर्सनॅलिटी कशी आहे त्याला डिक्लेअर करू का? करा. आता तुम्ही आलेले आहात आणि आपण एवढं सगळं. माझी बकेट लिस्टमध्ये इंडिक पर्सनॅलिटी नावाचं पुस्तक आहे. बर. इंडिक पर्सनॅलिटी म्हणजे आता हे गुण आहेत ना, पण गुण आहेत. या गुणाप्रमाणे जसे पर्सनॅलिटीचे फॅक्टर्स आपण शोधून काढतो वेस्टर्न सायकोलॉजी मधले, तसे आपल्याला शोधता येतील का? तसं आपल्याला मिळेल का? असे त्रिगुण आपल्याला टाईप करता येतील का? किंवा त्याचं पर्सेंटेज काढता येईल का? आणि ते डेव्हलप करता येतील. आणि ते डेव्हलप करता येईल का? याला पहिली गोष्ट पाहिजे, इनफ त्याच्याकरता टेस्टिंग मटेरियल पाहिजे. आणि खूप चांगलं काम IIT दिल्लीमध्ये चालू आहे सायकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये. दे आर डेव्हलपिंग दीज क्वेश्चनेअर्स की ज्याच्यामुळे आपल्याला ही इंडिक पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करता येईल का? आणि मग त्यांनी त्या काळामध्ये त्यांना समजेल असं पर्सनॅलिटीचे टाईप केले. ते खूप गमतीशीर आहेत. म्हणजे गमतीशीर अशा अर्थाने की आपल्याला परिचित काय आहेत की हा पॅरानॉइड आहे, हा एक्स्ट्रावर्ट आहे, हा इंट्रॉवर्ट आहे, हा काय पटकन जजमेंट पास करतो, हा काय परसिव्हर आहे. अशा वेगळ्या खूप खूप प्रकारच्या वेस्टर्न सायकॉलॉजीमध्ये आहेत. ओके. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास केला. आणि तिला जवळजवळ 100-1 वर्ष याचा अभ्यास चाललेला आहे. ओरिजिनल कार्ल युंगने एक्स्ट्रावर्ट इंट्रोवर्टच सुरुवातीला काढलं आणि नंतर पण बऱ्याच गोष्टी सुरू केल्या. तर त्यांनी त्यांच्या समोर जे दिसत होतं त्याप्रमाणे त्यांच्या पर्सनॅलिटीज ठरवल्या. त्या कोणत्या आहेत? मला ऐकायला नक्की आवडेल. ओके. एक्साइटिंग आहे. तर त्यांनी म्हटलं की काही पर्सनॅलिटीज आहेत की त्या आर्ष आहेत. आर्ष म्हणजे ऋषीवरनं आर्ष, जे ऋषीसारखे वावरतात, ते म्हणजे त्याग केलेला आहे, जे ज्ञानमार्गाने जगण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे सत्वगुण त्यांच्यात जास्त आहेत. नंतर त्यांनी म्हटलं की काही ऐंद्रिय आहेत, म्हणजे जे फक्त सेन्सेसवर जगत असतात, म्हणजे आपल्याला मिळणारं प्लेजर, सुखलुलूप आहेत. दे आर मोर लाईक रजोगुणी आहेत, बिकॉज दे आर व्हेरी पॅशनेट, सो दे आर ऐंद्रिय. नंतर काही आहेत त्यांनी म्हटलं की दे आर वरुण आहेत, ते म्हणजे जरा सोबर असतात. ते त्यांना आपल्याला वारा दिसत नाही ना, पण ते सोबर असतं. इकडे तिकडे त्यांची सतत हालचाल चालू असते. बॅलन्स नाही किंवा त्याचं फ्लोईंग असतात रादर दॅन बॅलन्स. नंतर काही त्यांनी कुबेरासारखे असतात असं म्हटलं. त्यांच्याकडे खूप पैसे असतात आणि ते ऐशोआरामात राहू इच्छितात. अशा पुष्कळ गोष्टी केल्यात. ह्या पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत. काही असुर आहेत, काही राक्षस आहेत, काही सर्पासारखे आहेत. म्हणजे त्यांना जे अवतीभोवती जी मायथॉलॉजी होती किंवा जे काही त्यांना दिसत होतं त्या काळामध्ये 1000-1500 वर्षापूर्वी, त्याप्रमाणे त्यांनी माणसांचं क्लासिफिकेशन कोणी केलं. हे आपल्याकडे अपौरुषेय आहे, म्हणजे लिखित स्वरूपात आहे, श्रुती स्मृती स्वरूपात आहे. आणि यू आर ब्रिंगिंग इट. आता ते आपल्याला आणलं पाहिजे, हे आपल्याला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे आणि रिलेट करता आलं पाहिजे
डिसऑर्डरशी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी असं वाटतं की ते समजून घेऊया. पण तुम्हाला नवल वाटेल की अशा प्रकारे पर्सनॅलिटी असते आणि तिचा अशा प्रकारे अभ्यास करता येतो, हे बुद्धापासून सुरू आहे. बुद्धाने पर्सनॅलिटीच्या म्हणजे किती प्रकारे पर्सनॅलिटीचं वर्गीकरण करता येतं, 12 वर्गीकरणाच्या पद्धती शिवून काढल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी पर्सनॅलिटीचं डेफिनेशन केलं. आता काय आहे की हे कॉन्ट्रोवर्शियल आहे खूप, कारण मुळात बुद्धिस्ट तत्त्वज्ञानामध्ये इट इज 3 मुख्य गोष्टी आहेत: अनंत, दुःख आणि अनिच्य. तर दुःख म्हणजे काय ते आपल्याला कळतं. अनिच्य म्हणजे इम्परमनन्स, काही टिकत नाही, सर, टेम्पररीनेस. आणि अनंत मग जर आपल्याला जाणवणाऱ्या संवेदना जर सातत्याने बदलत असतील तर त्याचा कॉम्पोजिट असणारा स्व तरी कसा परमनंट असू शकेल. म्हणून त्यांनी त्याला अनंत म्हटलं. लोक त्याला चुकून अनात्मा म्हणतात, पण ते अनंत म्हणजे सेल्फ नसतो. मग अनुभव घेणारा कोण? तर मग एक सॉर्ट ऑफ एक आपण म्हणूया साक्षीत्व असलेला एक सेल्फ म्हणूया, की जो पण रिलेटिव्ह आहे. मग त्याचं क्लासिफिकेशन केलं. एक खूप प्रकांड पंडित असा ग्रंथ आहे. आणि गंमत सांगतो, मी खूप शोधत होतो कारण पटकन मिळत नाही. तर मला तो कुठच्या तरी एका लायब्ररीमध्ये मिळाला, म्हणजे नेटवर नाही मिळाला. ते पुस्तक जगामध्ये फक्त 42 लोकांनी वाचलेलं. 42 लोकांनी ते बॉरो केलं होतं पुस्तक. येतं ना आपल्याला PDF, त्याच्यामध्ये ते लायब्ररीमध्ये पण शेवटी कार्ड असतं ना, किती लोकांनी किती. ओनली रेड बाय 42. पण म्हणजे हा रिसर्च इन प्रोग्रेस आहे की याने आपण अभ्यास करू शकतो का. म्हणजे आपल्याला असं नाही आहे की बघा आमच्या असं हल्ली जसं चालू आहे की आमच्या पूर्वजांनी सगळं विमान होती, तसं न करता पूर्वजांचे विचार काय होते, त्याच्या मागची भूमिका काय होती, त्याच्या मागे काय त्यांनी विचार करून मांडलं होतं, हे तर बघायला पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.